तर कोल्हापूरची जागा देखील आपण पाहणार आहोत। कोल्हापूरमध्ये TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार शाहू महाराज हे आघाडीवर। कोल्हापूरमध्ये एक्झिट पोलनुसार शाहू महाराज आघाडीवर, तर शिंदे गटाचे संजय मंडलिक हे पिछाडीवर। शाहू महाराज यांना इंडिया आघाडीने काँग्रेसच्या वतीने उमेदवारी दिली होती लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस पूर्वी, आणि त्यानंतर आता जो एक्झिट पोल येतोय त्यानुसार शाहू महाराज छत्रपती हे आघाडीवर दिसतात। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक हे सध्या पिछाडीवर दिसतात शिंदे गटाचे। संजय शिरसाट। प्रामुख्याने जर आता तुम्ही बीडची घ्याल, नगरची घ्याल किंवा इकडे कोल्हापूरची घ्याल, ह्या लढती ह्या एकदम वन साइड झालेल्या नाहीत। समजा पंकजा मुंडे जरी निवडून येत असल्या तर त्या वन साइड नाहीत, किंवा लंकेची जागा तुम्ही जर असं म्हणत असाल की वन साइड काहीतरी होतंय, असं नाहीये। शाहू महाराजांच्या बद्दल पण तसं आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आपला जो ओपिनियन पोल आहे त्याचा आम्ही आदर करतो निश्चितच, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये 5-10% मतदान असं असतं जे शेवटच्या टप्प्यामध्ये टर्न होत असतं। टर्न मत बनवतो, स्वतःचं मत टर्न होतं, याचा अर्थ असं काही कोणी गैर समजू नये, तो हवेनुसार आपलं मत बदलत असतो। आणि ते 5-10% मतदान हे डिसाइडेड वोटिंग असतं, निर्णायक वोटिंग असतं। म्हणून हा अंदाज आणि ते 5-10%चा अंदाज आज आपल्याला येऊ शकत नाही। म्हणून मला वाटतं हे आपण दिलेले अंदाज, परंतु ह्या सर्व जागा घासून ज्याला म्हणतात तशा निघणार आहेत। काहीतरी 1-2 लाख फरकाने कोणतरी निवडून आलेलं आहे असं न होता हे काय कमी मतदानाचा फरक जो असणार आहे त्यांच्यामध्ये निवडून येण्याचा कमी फरक असणार आहे। आघाडी पिछाडी होऊ शकते, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये काय होईल हे आता आज सांगता येणार नाही। म्हणजे बऱ्याचशा जागा या काटेकी टक्कर असतील असं तुम्हाला वाटतंय। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील आपल्या या चर्चेत सहभागी झालेत। नाना, कोल्हापूरची जागा या ठिकाणी आम्ही शाहू महाराजांना आघाडीवर दाखवतोय, अपेक्षित आहे तुम्हाला? हा बिलकुल अपेक्षित आहे, आणि मी महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये मी गेलेलो आहो, आणि यावेळच्या निवडणुकीचा जो ट्रेंड होता, लोकांनीच निवडणूक हातात घेतलेली होती, आणि मोदींच्या बद्दल आणि भाजपच्या बद्दलचा जो राग जनतेमध्ये होता तो पण उघडून या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत होता। आणि त्याच्यामुळे जे काही काट्याची टक्कर वगैरे आपण सांगतो आहे ते काहीच काट्याची टक्कर राहणार नाही। महाविकास आघाडीला यावेळेस चांगला प्रतिसाद महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे, आणि काट्याच्या टक्करच्या पलीकडे आपल्याला बहुमतानं आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आहे। आणि शाहू महाराजांच्या बद्दलचं एक आस्था कोल्हापूरमध्ये मी पाहिली। मुख्यमंत्री स्वतः तिथं 3 दिवस बसलेले होते, ते पण लोक चर्चा करत होते, पण त्याचा कुठलाही इम्पॅक्ट शाहू महाराजांच्या सीटला आणि त्यांच्याबद्दलची जी आस्था त्या परिवाराच्या बद्दलची आहे, आणि शाहू महाराज एक अलग तिथं सर्वसामान्यामध्ये मिक्स होणारं एक व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे स्वतःच लोकांनी तिथं निवडणूक हातात घेतलेली होती। आणि शाहू महाराजांची निवडणूक तुमच्या याला ज्या पद्धतीने दाखवतात त्याच्यापेक्षा चांगल्या मताने निवडून येईल असा माझा विश्वास आहे। तर कोल्हापूरचा हा अंदाज आपण या ठिकाणी पाहिला। TV9 पोलस्टार, पीपल्स इन्साइट्स, एक्झिट पोल। तर काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती कोल्हापूरमधून आघाडीवर, तर संजय मंडलिक शिंदे गटाचे पिछाडीवर।